मित्रांनो, 17 मे 2004 हा तोच दिवस ज्या दिवशी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावर पंतप्रधान पदाची मोहर ही लागली. मित्रांनो, राहुल गांधी यांचा तो कोणता हट्ट होता ज्या हट्टामुळे सोनिया गांधी यांनी आपलं नाव मागं घेत डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नाव पंतप्रधान पदासाठी पुढे केलं. मित्रांनो, 2004ला लोकसभेच्या निवडणुका ह्या लागल्या होत्या. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि भारतीय जनता पार्टी हे इंडिया शायनिंग या नाऱ्याच्या आधारे निवडणुकीत उतरले होते. सर्व भारतात, सर्व लोकांत अशी चर्चा होती की अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार पुन्हा निवडून येईल, अटल बिहारी वाजपेयी हे पुन्हा पंतप्रधान होतील. अनेक न्यूज चॅनलच्या ओपिनियन पोलमध्ये सुद्धा अटल बिहारी वाजपेयी हेच पंतप्रधान होतील असं चित्र हे दिसत होतं. मात्र निवडणूक पार पडली, निकाल लागला आणि सर्व चित्र स्पष्ट झालं आणि काँग्रेस सर्वांना धक्का देत सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस हा 2004च्या निवडणुकीत निवडून आला. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी आणि भारतीय जनता पार्टी यांचा पराभव झाला. सोनिया गांधी ह्याच आता भारताच्या पंतप्रधान होतील अशा चर्चा ह्या होऊ लागल्या. मात्र सोनिया गांधी यांच्या नावाला भारतीय जनता पार्टी आणि मुख्यत्वे करून सुषमा स्वराज यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. सुषमा स्वराज ह्या म्हणाल्या की जर पुन्हा एकदा एखादी विदेशी व्यक्ती जर भारताच्या सर्वोच्च पदावर बसली तर मी माझ्या केसांचं मुंडन करेल, अंगात पांढरी साडी घालेल, पायात चप्पल घालणार नाही आणि जमिनीवर झोपेल, अशा तीव्र शब्दात सुषमा स्वराज यांनी सोनिया गांधी यांच्या पंतप्रधान पदाचा विरोध केला. मात्र काँग्रेस आणि सोनिया गांधी यांनी सुषमा स्वराज आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विरोधावर जास्त लक्ष हे दिलं नाही. सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले. काँग्रेसच्या नेत्यांसोबतच आघाडी निर्माण करण्यासाठी, आघाडीचं सरकार आणण्यासाठी अन्य पक्षांसोबतही सोनिया गांधी यांनी भेटीगाठी ह्या सुरू केल्या. मित्रांनो, 17 मे या दिवशी 10 जनपद सोनिया गांधी यांच्या या सरकारी निवासावर एक मीटिंग सुरू होती. मीटिंगमध्ये होत्या सोनिया गांधी, प्रियंका गांधी, डॉक्टर मनमोहन सिंग आणि सुमन दुबे असे 4 जण. तेवढ्या हॉलमध्ये राहुल गांधी आले. राहुल गांधी हे सोनिया गांधी यांना उद्देशून म्हणाले, आई, मी तुला पंतप्रधान होऊ देणार नाही. सुरुवातीला माझ्या आजीची हत्या झाली, त्यानंतर माझ्या वडिलांची हत्या झाली आणि आता तू जर पंतप्रधान झाली तर 6 महिन्यात तुझी पण हत्या होणार आहे. त्यामुळे मी तुला पंतप्रधान होऊ देणार नाही आणि तरी तू जर पंतप्रधान झाली तर मी टोकाचा निर्णय हा घेईन. अशा शब्दात राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांच्या पंतप्रधान पदाचा विरोध केला. राहुल गांधी यांनी विचार करण्यासाठी सोनिया गांधी यांना 24 तासांचा वेळ दिला आणि त्या हॉलमधून राहुल गांधी हे निघून गेले. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या चेहऱ्यावर चिंता ही स्पष्ट दिसत होती. आपल्या मुलानेच आपल्या पंतप्रधान पदासाठी विरोध केला होता, पण राहुल गांधी यांची चिंता पण साहजिकच होती. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या चेहऱ्यावर चिंता होती आणि डोळ्यात थोडे अश्रू होते. त्यानंतर सोनिया गांधी ह्या मीटिंगमधून उठून गेल्या आणि आतल्या खोलीमध्ये सोनिया गांधी ह्या निघून गेल्या. त्यानंतर त्याच दिवशी सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मीटिंग बोलावली. या मीटिंगमध्ये सोनिया गांधी यांच्या सोबतच नटवरलाल आणि डॉक्टर मनमोहन सिंग हे होते आणि मीटिंगमध्ये आणखी प्रणव मुखर्जी, शिवराज पाटील, त्यासोबतच गुलाम नबी आझाद, एम.एल. फोतेदार आणि यांच्या समेत अन्य काँग्रेस नेते या मीटिंगला उपस्थित होते. मीटिंगमध्ये सोनिया गांधी आल्या. सोनिया गांधी यांनी आल्या क्षणी पंतप्रधान पदासाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नाव हे पुढे केलं आणि सर्व हॉलमध्ये शांतता ही पसरली. कोणताच नेता हा एकही शब्द बोलत नव्हता. मनमोहन सिंग यांचं नाव सर्वांना आश्चर्यचकित करणार होतं. त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंग हेच सोनिया गांधी यांना उद्देशून म्हणाले, मॅडम, तुम्ही दिलेल्या ऑफरचा मी सन्मान करतो, मी तुमचा आभारी आहे. मात्र पंतप्रधान होण्यासाठी बहुमत माझ्याकडे नाहीये, म्हणून मी पंतप्रधान होऊ शकत नाही, असे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी म्हटले. तेव्हाच नटवरलाल यांनी मनमोहन सिंग यांना उद्देशून म्हणाले की ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी आपलं बहुमत हे तुमच्या पाठीमागं उभं केलेलं आहे, म्हणून तुम्हाला पंतप्रधान पदासाठी नाही म्हणण्याचा कुठलाच अधिकार हा नाही आहे.
अशा प्रकारे 17 मे 2004 ला सोनिया गांधी यांनी आपलं नाव मागं घेत राहुल गांधी यांच्या हट्टापायी मनमोहन सिंग यांचं नाव हे पंतप्रधान पदासाठी पुढे केलं. त्यानंतर याची अधिकृत घोषणा ही 18 मे 2004 ला करण्यात आली. त्यानंतर सोनिया गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्यावेळचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची भेट घेतली आणि त्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांचा शपथविधीचा 22 मे 2004 हा दिवस ठरला आणि 22 मे 2004 ला मनमोहन सिंग यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. यामुळे मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणालो की राहुल गांधीचा तो हट आणि त्या हट्टामुळे सोनिया गांधी यांनी आपली पंतप्रधान पदावरची दावेदारी मागे घेतली आणि त्यावेळचे अत्यंत ज्ञानी आणि शांत स्वभावाचे धनी असलेले आणि अर्थतज्ञ असलेले डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या गळ्यामध्ये पंतप्रधान पदाची माळ ही टाकली. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे आपल्याला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.